नमस्कार, मी डॉक्टर योगेश सुधाकर सैतवाल, उद्यान विद्या विभाग, कृषी महाविद्यालय दापोली. आपल्या सर्वांचे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यूट्यूब चॅनलचे सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण अनुभवातून शिक्षण याविषयी थोडीफार माहिती घेणार आहोत. भाजीपाल्याचे आपल्या दैनंदिन आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ICMR इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्यानुसार आपल्या दैनंदिन आहारात 300 ग्रॅम भाजीपाल्याचा आहारात समावेश असणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला विविध व्हिटॅमिन्स भाजीपाल्यातून मिळतात. स्टुडंट रेडी अंतर्गत अनुभवातून शिक्षण या 8व्या सत्रातील याचे उद्दिष्ट मुख्यत्वे मुलांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांनी स्वतःचा त्याच्यातून कृषी उद्योजक निर्माण व्हावे, हा त्याच्यातील मूळ उद्देश आहे. तर आज आपण त्या मुलांकडूनच विविध ज्या भाजीपाला पिकं आहे त्याविषयी बाबतची माहिती त्यांच्याकडून घेऊया. या सत्रामध्ये आम्ही व्यापारी भाजीपाला उत्पादन हा विषय निवडला आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यालयाने आम्हाला 1 एकर एवढी जमीन दिली आहे. सुरुवातीला आम्ही या जमिनीची खोल नांगरट करून घेतली. त्यानंतर 5 ते 6 दिवस उन्हात तापण्यासाठी ठेवली. यामुळे मृदेत असणारे बुरशीजन्य व रोगकारक घटक नष्ट होण्यास मदत झाली. त्यानंतर पूर्णपणे कुजलेले शेणखत संपूर्ण जमिनीवर पसरून टाकले. पुढे ट्रॅक्टर चालित रोटावेटरच्या सहाय्याने जमिनीची पूर्णपणे मशागत करून घेतली. त्यानंतर जमिनीचे विभाजन करून वेगवेगळ्या पिकांसाठी जागा निश्चित करून घेतली. एकूण 10 प्रकारच्या पालेभाज्या व फळभाज्या यांची निवड करण्यात आली. यानंतर निवडलेल्या पिकांचा व जमिनीचा सखोल अभ्यास करून सर्व पिकांसाठी ठिबक सिंचन ही प्रणाली वापरण्यात आली. मृदेतील आर्द्रता टिकून राहावी व तणांचा प्रादुर्भाव कमी राहावा यासाठी प्लास्टिक आच्छादनाचा वापर करण्यात आला. यातून मिळालेले अनुभवात्मक ज्ञान आम्हाला नक्कीच भविष्यासाठी व कृषी क्षेत्रासाठी उपयोगी पडेल. तुम्ही ते बघू शकता, ही वेंचुरी पद्धत आहे. यामध्ये इथे टँक आहे. या टँकमध्ये पाण्यामध्ये विद्रव्य खते आम्ही यात मिक्स करतो व ठिबकच्या सहाय्याने सर्व पिकांसाठी सोडतो. मॉड्यूल अंतर्गत आम्ही 15 गुंठ या क्षेत्रावर मिरची या पिकाची लागवड केलेली आहे. सर्वप्रथम या जमीन व्यवस्थापनामध्ये आम्ही 1 मीटर बाय 60 सेंटीमीटर रुंदीचे बेड निर्माण केले आणि त्या बेडवर खत व्यवस्थापनासाठी सर्वप्रथम आम्ही शेणखत आणि SSPचा वापर केला. कारण झाडाच्या मुळांची वाढ योग्य प्रकारे व्हावी यासाठी SSP खताचा वापर आपण सर्वप्रथम यामध्ये करण्यात आलेला आहे. आम्ही पॉलिथिन आच्छादनाचा वापर केला. याचे 2 सर्वात प्रकारचे फायदे आपल्याला दिसून येतात. सर्वप्रथम फायदा म्हणजे तण व्यवस्थापन करणं हे सोयीचं जातं आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपण पाण्याचं प्रमाण जमिनीमध्ये योग्य प्रमाणात राखू शकतो. यानंतर 20 सेंटीमीटर ते 25 सेंटीमीटर उंचीची रोपांची नर्सरीतून आणून इथं आम्ही त्यामध्ये लावणी केली. 2 बेडमधील अंतर हे आपण 60 सेंटीमीटर ठेवलं आहे आणि हा जो आपण बेड बघू शकता या बेडचं पूर्ण अंतर आपण 1 मीटर ठेवलं आहे. ही 2 झाडं जी आपण बघता या 2 झाडांमधील अंतर आपण हे 50 सेंटीमीटर ठेवलं आहे आणि या मल्चिंग आच्छादनाचा वापर यामध्ये आपण केला आहे. सितारा आणि दुसरं म्हणजे कोकण कीर्ती या 2 प्रकारच्या मिरच्यांच्या रोपांची आम्ही लागवड करण्यात आली. यामध्ये ज्यावेळेस रोपाची आम्ही लागवड केली त्यावेळेस पाण्याचं व्यवस्थापन योग्य प्रकारे करणं गरजेचं असतं. कारण ज्यावेळेस आपण रोप या शेतामध्ये ज्यावेळेस नर्सरीतून आणून लावतो त्यावेळेस स्ट्रेस बसण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात दिसून येतं. म्हणून पाण्याचं योग्य नियोजन आम्ही या फील्डमध्ये करण्यात आलेलं आहे. ज्यावेळेस झाडाच्या योग्य वाढीनुसार आम्ही त्याला योग्य प्रकारे खताचं प्रमाण हे वेंचुरीद्वारे हे त्यांना देण्यात आलेलं आहे. म्हणजे नत्राचं प्रमाण सुरुवातीच्या काही काळामध्ये आम्ही त्यांना देण्यात आलं व ज्यावेळेस झाडामध्ये फुलांचं प्रमाण येऊ लागलं आणि ज्यावेळेस झाडांना मिरचीचं स्वरूप यावं लागलं त्यानंतर आम्ही 05234 असेल अशा विविध खतांचा वापर या संपूर्ण आम्ही क्षेत्रामध्ये केला. ज्यावेळेस या फील्डमध्ये आम्हाला तुडतुरे असतील किंवा मावा असेल अशा विविध जेव्हा कीटके दिसू लागली त्यावेळेस आम्ही योग्य त्या प्रकारे कीटकनाशकांचा योग्य त्या प्रमाणामध्ये आम्ही वापर या संपूर्ण क्षेत्रामध्ये केला आहे. आज 2 ते 2.5 महिन्यानंतर या संपूर्ण मिरचीच्या रोपांची वाढ ही योग्य प्रकारे झालेली आहे व याचे उत्पादन निघून त्याची मार्केटिंगसुद्धा आमचे सर्व मॉड्यूलचे विद्यार्थी करत आहेत. नमस्कार, हॉर्टिकल्चर मॉड्यूलच्या अंतर्गत यावर्षी वेगवेगळे तऱ्हांचे भाजीचे उत्पादन घेतले. त्यातलीच एक भाजीची लागवड म्हणजे वांगी ही लागवड आम्ही 2 गुंठ्यावर केली आहे. सर्वप्रथम आम्ही 6 बेड तयार करून घेतलेत. त्यात आम्ही शेणखत व SSP 3 किमान 1 या प्रकारे जमिनीला खताचा पुरवठा केला. त्यानंतर आम्ही त्याच्यावर मल्च हा पेपराचा वापर करून त्यावर 60 बाय 60 या अंतरावर वांगीची तोंडे व कोकण प्रभा या जातीची लागवड करून घेतली. आता तुम्ही बघू शकता या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही वांगी जांभळ्या रंगाची असते, किमान लांब व त्याच्या आकाराने लांबडी दिसते. किमान दुसरी जी जात आहे त्याची वांगी आकाराने गोल व हिरव्या रंगाची असते.
झाडाची उंची किमान अर्ध्या मीटर ही उंची असते। ही जात दुसऱ्या जातीपेक्षा उत्पन्न क्षमता चांगली असते। या रोपांना खताचा पुरवठा आम्ही आठवड्यातून 2दा नत्र व 19-19-19 या खताचा पुरवठा रोपांना केला। आम्हाला या पिकामध्ये फळं पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला। त्यासाठी आम्ही रक्षक सापळा याचा वापर केला। आम्ही विविध प्रकारचे कीटकनाशक फवारणी त्यावर करून घेतली। वांगी या पिकात कोकण विभागामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसू येतो। आपल्या विद्यापीठाने मर रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोकण प्रभा ही जात विकसित केलेली आहे। कॅप्सिकम म्हणजेच शिमला मिरची या पिकाच्या लागवडीसाठी आम्ही 1 गुंठा क्षेत्राची निवड केली व त्यानंतर आम्ही 20 मीटर लांबीचे व 1 मीटर रुंदीचे 4 बेड तयार करून घेतले। या पिकासाठी लाल माती ज्याचे pH 5.5 ते 6.8च्या मध्ये आहे ही जास्त सुटेबल आहे। पाणी व्यवस्थापनासाठी इनलाईन ड्रीप लॅटरलचा वापर केला गेला। 25 ते 30 दिवसांच्या रोपांची लागवड करण्यात आली व यामध्ये 2 झाडांमधील अंतर 60 सेंटीमीटर ठेवण्यात आले। पिकाच्या वाढीनुसार त्याला खत व पाणी व्यवस्थापन केले गेले। यामध्ये 19-19-19 व 0-52-34 अशा खतांचा वापर केला गेला। यानंतर कीड व रोग नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या तणनाशकांचा व बुरशीनाशकांचा वापर केला। साधारणतः 45 ते 50 दिवसाच्या अंतरानंतर या कॅप्सिकमचे उत्पादन यायला चालू झाले। पुढील 50 ते 60 दिवस याचे उत्पादन येते। सामान्यतः हे पीक थंड ऋतूमध्ये घेतले जाते, पण जर उन्हाळ्यामध्ये जर याचे उत्पादन घ्यायचे असेल तर ग्रीन हाऊसचा वापर करणे अधिक फायद्याचे ठरते, जेणेकरून पिकांना उन्हापासून संरक्षण मिळते। पुढचे पीक म्हणजे गवार। गवार लागवडीसाठी आपण 3 गुंठे क्षेत्र निश्चित करून घेतले। लागवडीसाठी आपण 20 मीटर लांब तर 1 मीटर रुंद असे गादी वाफे तयार करून घेतले। 2 वाफ्यांमधील अंतर अर्धा मीटर ठेवले। वाफ्यांवर आपण शेणखत व सिंगल सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण पसरवून घेतले। तसेच बेसल डोस म्हणून 18-18-10 या खताचा वापर केला। त्यानंतर आपण आच्छादन म्हणून पॉलिथिन मल्चचा वापर केला। लागवडीसाठी आपण राणी या वाणाचा वापर केला। या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची शेंग गडद हिरवी, लांब, चमकदार व गुळगुळीत असते। ती शेंग 14 ते 15 सेंटीमीटर इतकी लांब होते। तसेच ती आपल्याला पहिला तोडा 38 ते 40व्या दिवसानंतर देते। लागवड आपण 15x45 या अंतरावर केली आहे। तसेच एका स्पॉटवर 2 बिया पेरल्या आहे। पेरणी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आली आहे। गवार या पिकाला मुख्यतः धोका असतो तो म्हणजे रस शोषणाऱ्या किडींपासून। या किडींच्या नियंत्रणासाठी आपण योग्य ते कीटकनाशक फवारले आहे। तसेच बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी व त्यांच्या नियंत्रणासाठी आपण योग्य ते बुरशीनाशक वापरले आहेत। या 3 गुंठे क्षेत्रातून आपण 3 ते 3.5 क्विंटल इतके उत्पन्न अपेक्षित करत आहोत। या मॉड्यूलच्या अंतर्गत आम्ही भाजीपालाचे उत्पादन घेत असताना भाजीपालाचा असला तरी झेंडू हा आम्ही रक्षक पीक म्हणून घेतला। झेंडू या पिकामुळे निमॅटोड यांचा प्रादुर्भाव कमी होतो। पुढचे पीक आहे भेंडी। भेंडी 4 गुंठ्याच्या क्षेत्रात लागवडीसाठी निश्चित केलेले आहे। यामध्ये 20 मीटर लांब आणि 1 मीटर रुंद अशा प्रकारे 12 बेड तयार केलेले आहेत। त्यामध्ये आम्ही विविध बेसल डोस म्हणून SSP आणि शेणखताचा वापर केला। त्यानंतर आम्ही बेड तयार करून त्यानंतर आम्ही त्यावर पॉलिथिन मल्चचं आच्छादन केले। पॉलिथिन मल्च हे 2-3 दिवसानंतर ठेवल्यानंतर त्यावर आम्ही 40x40 सेंटीमीटर या प्रकारे आम्ही त्यावर छिद्रे केले आणि प्रत्येक छिद्रामध्ये 2 बीज अशा प्रकारे लागवड केली। यामध्ये आम्ही भेंडी नंबर 10 या वाणीचा वापर केला। लागवड केल्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर आम्ही यावर नत्रयुक्त खतांचा सिंचनाद्वारे वापर केला। लागवडीच्या 1 महिन्यानंतर आम्ही याचे तण व्यवस्थापन केले। तसेच आम्हाला किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मावा, पांढऱ्या माशी यांचा प्रादुर्भाव दिसून आल्यावर आम्ही यावर रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला। तसेच आम्ही यामध्ये येलो स्टिकी ट्रॅप यांचाही वापर केला। लागवडीनंतर 50 ते 60 दिवसांच्या नंतर आम्हाला उत्पादन येण्यास सुरुवात झाली। आज आम्ही हे पूर्ण सगळं अनुभवातून ज्ञान घेतलं। या ज्ञानाचा वापर कुठेतरी शेतकऱ्यांना झाला पाहिजे, कारण आज आपण बघतो की जग कितीही डिजिटल झालं तरी भाकरी मागता आपल्याला डिजिटल खाता येणार नाही। कारण आज कितीही IT मध्ये आपण पुढे गेलो, कितीही पुढे गेलो तरी शेतकरी जोपर्यंत ITत या जमिनीवर उभा राहत नाही तोपर्यंत मला वाटतं या भारताचा विकास कधी होणार नाही। आजच्या शेतकऱ्यांना जोपर्यंत आपण ही शेतकऱ्यातलं प्रात्यक्षिक ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत आपला शेतकरी परत उभा राहणार नाही। आणि शेतकऱ्याला जर आपलं उभं करायचं असेल, या शेतकऱ्यांपर्यंत हे जर ज्ञान पोहोचवायचं असेल तर हे जे प्रात्यक्षिक ज्ञान आहे ते आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। हा व्हिडिओ आवडल्यास डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।